नमस्कार, आप सभी दर्शकों का सीएन न्यूज़ चैनल में स्वागत है। इस वक्त मौजूद है मुंबई के चेंबूर विधानसभा के अंतर्गत वार्ड क्रमांक 153 में घाटला गांव की छोटी छोटी गलियां हैं जहां पर प्रचार किया जा रहा है, लोगों से अपील किया जा रहा है कि वोट मिले। अब हमारे पीछे जो तस्वीर है, तन्वी काते जी यहाँ चुनाव प्रचार में है और भारतीय जनता पार्टी के कई नेता और आरपीआई के नेता यहाँ पर मौजूद हैं, उनसे चर्चा करेंगे। सबसे पहले उमेदवार तन्वी से जानेंगे। तन्वी ताई काय सांगणार आहे, तुम्ही लोकांना भेटतायत, घाटला गावाच्या प्रत्येक घराघरात तुम्ही जातायत, काय रिस्पॉन्स आहे, काय सांगणार? घाटला गाव हे आपली एक जुनी ओळख आहे आणि काते साहेबांचं एक कौटुंबिक ह्या घाटल्या गावाची एक संबंध आहे आणि जे पहिल्यापासून जे त्यांचं हे इकडे घाटल्या गावात जे वातावरण आहे ते पहिलं वाडवडिलांपासून ते एक कुटुंब स्वतःला समजतात आणि त्यांची एक लेख म्हणून जे समाजकार्याचं वसा माझ्या पाठीवर म्हणजे जे आलं आहे ते तुषार कातेंच्या ह्याच्या सोबत राहून मी इकडे एक घाटल्याचा एक विकास करण्याची योजना अंतर्गत करते आहे आणि जे समाजसेवा करण्याचं जे दृष्टिकोन माझा आहे, मी एक बोलेन की जे घाटल्याचा विकास म्हणजे बोलायचं झालं तर हे वाढती लोकसंख्या आहे, जे गाव म्हणून हे जे घाटलं गाव ओळखलं जातं त्याच्यात हे पर्यावरणाची एक समस्या आहे, ते जे आपल्याला व्यवस्थितरित्या असं पर्यावरण म्हणून जे शुद्धीकरण किंवा स्वच्छता वगैरे आहे या मोहीम राखून वगैरे असं स्वच्छ राहिलं पाहिजे आणि झाडे झुडपी वगैरे जे असं गावसारखं जी वाटलं पाहिजे ते टिकावं शेवटपर्यंत अशी काही ज्या योजना वगैरे येतील आणि अंतर्गत ज्या दृष्टिकोनातून मला करता येईल ते मी करण्याचा प्रयत्न करेन आणि जे प्रचार फेरीचं जे तुम्ही बोलताय ते हे जे आपल्या जनसमुदाय वगैरे आहे ते खूप असं रिस्पॉन्स आहे आणि त्या रिस्पॉन्समध्ये माझा हा प्रचार चालू आहे आणि जे महायुतीच्या उमेदवार म्हणून जे मला एक सेवा करण्याचा मौका मिळाला आहे त्याचा मी फायदा करून घेईन आणि मी जनतेला असं आवाहन करेन की खरंच एक भले मी एक उच्च शिक्षित जरी नसली, मी पूर्णतः असं बोलणार नाही मला की स्पेशल असं उच्च शिक्षित आहे, पण जे समाजसेवाचे जो हे मी वसा घेतलेला आहे जे माझ्या घराण्यापासून, माझे सासरे पण जे कातेसाहेब आहेत, एक गावचं शिक्षण आहे त्यांचं आणि मुंबईला येऊन जे त्यांचं स्वतःचं असं वर्चस्व करून दाखवलं आहे आणि त्यांचीच एक मी लेख म्हणून जे मी कार्य हातात मी घेतलं आहे ते पूर्ण करेन आणि जे आता रोजगार वगैरे आहे, मुलांना शिक्षण वगैरे आहे, काही घरात अशी मुलं शिक्षण खूप त्यांचं आहे पण त्यांना रोजगार वगैरे नाही, त्या गोष्टी दृष्टिकोनातून मी एक कार्य करण्याचा विचार करेन आणि राहिल्या गोष्टी ह्या गटार आणि लादीकरण वगैरे हे तर काय सामान्य आहे, ते तर होतच राहणार आहे, पण मी वेगळा असं विचार केला आणि ते जनसमुदायासमोर आणण्याचा प्रयत्न करेन आणि त्यांना उच्च स्तरावर नेण्याचा प्रयत्न करेन असं. आता चुनावामध्ये समोर तुम्हाला माहिती आहे कोण कॅन्डिडेट आहे, मीनाक्षी पाटणकर आहे आणि तुम्ही, ह्या दोघांमध्ये शिवसेना वर्सेस शिवसेनाची लढाई आहे. किती चॅलेंज तुम्हाला वाटतं? चॅलेंजबद्दल मी बोलणार नाही कारण मी बोलली ना, मी सगळ्यात पहिलं काय मला कुणाबद्दल काय असं बोलायचं नाही आहे, कारण काही ह्या वाड्यामध्ये मोठे मोठे नेते येत आहेत. अमित ठाकरे येऊन गेले, रश्मी ठाकरे येऊन गेले, उद्धव ठाकरे येऊन गेलेत, एका तन्वीच्या पाठीमागे एवढं मोठे मोठे नेते उतरत आहेत, काय सांगणार नेत्यांबद्दल? आता ती मी दुसरं काय जास्त मी तुम्हाला पहिलंच काय बोलली की मला जास्त काय बोलायचं नाही आहे. आता एक आपलं शिवसेनेच्या माध्यमातून जे तुम्हाला म्हणजे असं दिसतंय की दोन भाग जे आपल्या समोर आलेत, आता त्या दृष्टिकोनातून ज्याचा त्याचा पाठ समोर ठेवणं हे ज्याची त्याची जबाबदारी बनली आहे आणि मी असं काय विचार असं केलं आहे नाही की बाबा ज्यांनी त्यांनी ज्याचं त्याचं कार्य व्यवस्थित करावं आणि मी माझं कार्य हातात घेतलं ते संक्षिप्त पूर्ण करेन आणि त्यांनी जे घेतलं ते त्यांचं पूर्ण करतात. बीजेपीचे काही नेते आहेत, काय सांगणार आहेत? तुम्ही स्वतः प्रचारमध्ये आहेत, तन्वी काते सांगते, काय सांगणार? बघा, भारतीय जनता पार्टी, शिवसेना, आरपीआयच्या सौ तन्वी तुषार काते ह्या आमच्या उमेदवार आहेत आणि तुम्ही पाहिलं की ह्यावेळी जे मतदान जे आहे, मतदार राजा जो आहे तो विकासाला मतदान केलं आहे. भारतीय जनता पार्टीच्या आमच्या आदरणीय देवाभाऊ एकनाथ शिंदे साहेब यांनी जो मुंबईचा विकास केलेला आहे, तुम्ही पाहिला कोस्टल रोड, अटल सेतू, मेट्रो, बोरवली ठाणे टनल, ह्या ज्या गोष्टी आहेत याच्यामुळे मुंबईचा मतदार हे विकास पाहतो आहे. मुंबईच्या मतदाराला भावनिक राजकारण नको आहे. मुंबईचा भावनिक राजकारण केलं जातं की मराठी माणसा जागे हो, पण मराठी माणूस झोपलेला नाही, जागाच आहे आणि त्यांनी पाहिलं की भावनिक मुद्द्यावर आता मतदान होणार नाही, विकासावर मतदान आहे आणि मुंबईची सुरक्षा खूप महत्त्वाची आहे. तुम्ही पाहिलं की 2014 पूर्वीचा जो मुंबईची परिस्थिती आता नाही आहे ह्या भारतीय जनता पार्टी. एक प्रश्न आहे, काही दिवसापूर्वी तुमचे मी इंटरव्ह्यू केलं, तुम्ही स्वतः तुमच्या विरोध होता, आता काय? ही गोष्ट खरी आहे की थोडंफार भारतीय जनता पार्टी म्हणून ही 153 सीट आम्हाला मिळावी ही आमची इच्छा होती,
बरोबर. त्यानंतर आम्हालाही असं वाटलं की काते साहेबांनी कुठेतरी सुनेला कुठेतरी घराणेशाही होते, पण आता आम्ही काते साहेबांची सून पाहत नाही, भारतीय जनता पार्टी म्हणून आम्हाला दिलेला महायुतीचा उमेदवार म्हणून आम्ही त्याला पाहतोय आणि तो उमेदवार म्हणून आम्ही त्यांचा प्रचार करतोय. आणि जो आमच्या पक्षाने देवाभावानी किंवा आमच्या मुंबई अध्यक्षाने जो निर्णय घेतला आहे तो भारतीय जनता पार्टीच्या प्रत्येक कार्यकर्त्याला मान्य आहे आणि आम्ही जोमानेच प्रचाराला लागलो आहे. आणि तुम्हाला मी सांगतो 15 तारखेला भरघोस मतदान होणार आहे आणि 16 तारखेला राजी आपण या विजयात देखील सामील व्हाल अशी मी तुम्हाला ग्वाही देतो. आणि खूप खूप जोरात प्रचार चालू आहे. मतदार राजा बीजेपीच्या काही लोकांचा काही विरोध नाही ना, सगळे बघा थोडंफार काय का नाराजी ही सर्व पक्षात असेल. मी भारतीय जनता पार्टी नाही, शिंदे गटात ही थोडी नाराजी असेल, परंतु नाराजी ती दूर झाले. एक मताने तुम्ही जर पाहिलं भारतीय जनता पार्टी म्हणा इतर देखील पक्षाचे कार्यकर्ते जोमाने ह्या प्रचारासाठी उतरलेत आणि आम्ही नक्कीच यश संपादन करू असा पूर्ण विश्वास आहे आम्हाला. साहेब काय सांगणार आहे? आता तुम्ही स्वतः प्रचारामध्ये आहेत, ताई स्वतः प्रचारामध्ये आहेत, काय सांगणार आहे? प्रचारामध्ये जे घाटले गावात जे पाण्याची समस्या होती, आज पिण्याच्या पाण्याची एवढी हालत बेकार होती की त्यांनी 9ची लाईन टाकली, 9ची लाईन टाकली, 6ची लाईन टाकली आणि सगळ्यांना म्हणजे पाणी आज मशीन लावण्याची बी गरज नव्हती, एवढं पाणी आता उपलब्ध करून दिले. घाटलाचे जे मूलभूत जे रहिवासी आहेत, जे इथलं स्थानिक आहेत, ते वाट बघतात की इथे बिल्डिंग कधी होणार आहे, काय सांगणार ह्याबद्दल? अहो बिल्डिंगचा प्रश्न आहे, आम्ही भूमिपुत्र, आमची जागा जमीन आहे, आमची तर हे आहे म्हणजे काय, हे आमचे गुरु जनत आहेत काते साहेब. ही बिल्डिंग म्हणजे आमची स्वतःच आहे, इथे कोणाचे SRA नाही, काही नाही. हे आमचं गावठण एरिया आहे, हे आम्ही स्वतः आम्ही करणार आहेत, याच्यात कोणाचं हे काय नाही. तन्वी ताई स्वतः प्रचारमध्ये आहेत, कसं रिस्पॉन्स भेटते, काय तुम्ही लोक काय आव्हान करणार लोकांना? ही तर पर्सनली आमची सीट येणारच आहे आणि आम्ही ती काढणारच आहे, कोणी किती करू दे. उमेदवार म्हणजे आम्हाला कातेसाहेबांनी दिलेली नाही, ही आमची मुलगी आहे आणि तिला आम्ही हे केलेलं आहे. उमेदवार तिला आम्ही दिलेला आहे कातेसाहेबांजवळ आणि तिला जिंकून आणण्याची जबाबदारी आमची. विजय आमचाच आहे. हो, शिवसेना एकनाथ शिंदे गुट की जो तन्वी काते जी है चुनाव प्रचार में है और बड़ी संख्या में, क्योंकि छोटी छोटी गलियां हैं तो छोटी छोटी गलियों में लोग चुनाव प्रचार में हैं और जन सैलाब आप देख रहे हैं कि छोटी छोटी गलियों से शिवसेना जिंदाबाद और तन्वी ताई आगे बढ़ो इस तरह के नारे लगाए जा रहे हैं और तन्वी काते को जिताने के लिए पूरी प्रयास चल रही है और हजारों की संख्या में लोग चुनाव प्रचार में हैं. कैमरामैन प्रवीण के साथ राज पांडे, CN न्यूज़, मुंबई, चेंबूर. CEN न्यूज देश प्रदेश की ताजा तरीन खबरों के लिए CEN न्यूज को सब्सक्राइब करें और रहें पल पल की खबर से हर पल बाखबर.